नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे थापी वड्या। बघा साहित्य काय लागतं ते। लसूण, मिरची, चण्याच्या डाळीचं पीठ। लसूण जास्त लागतं हां याच्यासाठी। कोथिंबीर, मिरची, लसूण आणि जिरे हे सर्व एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचं। मिक्सरला वाटून घ्यायच्यानंतर असं ते मिश्रण तयार होतं। जसं तिखट हवे तेवढ्या मिरच्या टाकायच्या। चण्याचं पीठ घ्यायचं, बाउलमध्ये चण्याचं पीठ घेऊन त्याच्यात थोडासा हा बनवलेला खरडा टाकायचा, हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि ते मिश्रण भजीच्या पिठाप्रमाणे करून घ्यायचं। बघा मंडळी, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात, पण मी आज एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगत आहे। हे पीठ आहे ना, जास्त पातळ नाही बनवायचं। जेवढं पातळ बनवाल ना, मग तेवढा वेळ लागतो ह्या वड्या बनवायला आणि मग त्या थोड्याशा अशा कच्च्या पण होतात कधी कधी पातळ बनल्या तर। हा, पण ह्याच्यासाठी तेल जास्त लागतं। कढईत तेल टाकायचं, हिंग टाकायचं फोडणीला, जिरे टाकायचे। तेल तापलं का बघायचं पहिले आणि मग ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आणि चांगल्या तडतडू दिल्या ना की त्याच्यामध्ये जो थोडा खरडा राहिला आहे ना तो त्याच्यात टाकून द्यायचा आणि तो चांगला परतवून घ्यायचा। चांगला परतवला, हे बघा आता मी खरडा टाकत आहे, तो चांगला तेलात परतवून घ्यायचा। तो परतवला ना की त्याच्यामध्ये आपण जे भजीचं पीठ कालवलंय ना वड्यांसाठी, भजीच्या पिठाप्रमाणे थोडंसं घट्टसर ते घालून टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग ते चांगलं एकजीव करून हलवायचं। जरा कढई जाडबुडाचीच घ्यायची, कारण आहे ना ते पीठ लागतं ना त्याला, त्यामुळे कढई जाड असेल ना की मिश्रण पण चांगलं भाजलं जातं आणि लवकर भाजतं। आता हे असं हलवून आहे ना 10 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची। याची काळजी घ्यायची की खालून ते करपलं नाही पाहिजे। आणि मग असं करून त्याची गोळी बनते का बघायची। गोळी बनली की आपल्या वड्या तयार होतात। तेल घ्यायचं थोडंसं, तुमच्याकडे ताट असेल तर ताट घ्या। मी पोलपाट घेतलेला आहे, त्याला पोलपाटला तेल लावून घ्यायचं, लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं, कारण तुमचे हात भाजणार नाहीत ना, ते गरम असतं ना, म्हणून लाटण्यानेच त्याला गोल गोल लाटून त्याच्यावर पूर्ण पसरवून घ्यायचं पोलपाटवरती। चांगलं पसरवून घेतलं ना, असं गरम असतं ना, मग हात भाजतील, त्यामुळे जपून जरासं हे सगळं छान पसरवून घेतलं। मस्त त्याचा रोल करून घ्यायचा चांगला, सगळीकडे एकजीव एकसारखं करायचं, म्हणजे कुठे जाड कुठे बारीक अशी होणार नाही, वडी एकसारखी होईल। हे सगळं झाल्यावरती खोबरं किसून घ्यायचं सुकं, ते किसून घेतलं की मग त्याच्यावर सुकं खोबरं घालायचं आणि त्याच्या वड्या पाडायच्या। काय मग, किती सोपी रेसिपी आहे बघा। करताय ना, मग या खायला थापी वड्या।